कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरण उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात कुरुंदवाड येथे आज शेतकरी, नागरिक आणि नेत्यांनी आंदोलन करत पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे। माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी या निर्णयामुळे सांगली, कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील शेती आणि जनजीवन संकटात येईल असं यावेळी सांगितलं आहे। माजी नगरसेवक उदय डांगे यांनी महाराष्ट्राने कर्नाटकला पाणी पुरवून मदत केली होती, परंतु हा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केलं। केंद्राने हा निर्णय त्वरित स्थगित करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे। काय निषेध काय करायचं? कर्नाटक शासनानं अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर करायचं ठरवलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं सगळं कुरुंदवाडमध्ये जमलो आहे। आपण शाहू आघाडीमार्फत हा उपक्रम आम्ही राबवला आहे। 2019 साली अलमट्टी धरणाची उंची 515 फूट होती आणि त्यावेळेला कुरुंदवाड आणि कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, पुराणा हाहाकार माजला होता आणि कुरुंदवाडमध्ये आम्ही इथं राहिले, इथं बाजारपेठे जवळजवळ 10 फूट पाणी होतं। याची जळ सर नुसतं शेतकऱ्यांनाच बसली नाही, शेतकरी असेल, व्यापारी असेल, उद्योजक असेल, कामगार असतील, या सगळ्यांचं त्यावेळेला अतोनात नुकसान झालं आहे। आणि 524 केल्यानंतर काय होणार आहे? शेतकऱ्याच्या सगळं घरात नव्हतं तर तोंडात पाणी जाणार आहे आणि शेतकरी धरणग्रस्त नव्हतं पूरग्रस्त होणार आहे। त्याला गाव सोडून कुठं तर जायची पाळी येईल, भीक मागायची शेतकऱ्याला पाळी येईल आणि त्याचा आपण पुढचं गांभीर्याने विचार करू। कर्नाटक शासनाला एवढंच आपण जाहीरपणे आम्ही दोन शब्दात सांगतो की 524 उंची तर करायचंच नाही आणि हा एवढंच 515पेक्षा कमी पाणी साठवून पूर येऊन याची दक्षता घ्यावी। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।